नमस्ते, मी शुभांगी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मंत्रास फॉर हॅपी लाईफ. मी या माझ्या चॅनलमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते की जे आपल्याला अध्यात्माची आवड निर्माण करतील. कारण कसं आहे ना मंडळी, जिथं विज्ञानाला काहीशा मर्यादा येतात तिथून अध्यात्मशास्त्र चालू होतं. अशा या अध्यात्मातील आपल्याला अनभिज्ञ असणाऱ्या कथा, दाखले, दृष्टांत मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असते की जेणेकरून त्यातून आपल्याला काही बोध घेता येईल, जीवनाचं काही सार घेता येईल आणि हे सार हा बोध आपण आपल्या लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट केला तर आपल्याला नेहमी सकारात्मक ऊर्जा मिळेल, नेहमी आपल्या परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा मिळेल. चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की पितृपक्षाला आता सुरुवात झालेली आहे आणि हा पितृपक्ष जवळजवळ 15 दिवस म्हणजे 15 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. आता ह्या पितृपक्षामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पितृपक्षामध्ये कावळ्याचं महत्त्व खूप वाढतं. कावळ्यांना घास दिल्याशिवाय आपलं हे श्राद्ध पूर्ण होत नाही अशी सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मान्यता आहे. आपण कावळ्यांना आपल्या पूर्वजांचं स्वरूप मानतो आणि असं मानलं जातं की जर कावळा तर्पण अर्पण करताना जर घराच्या आसपास येऊन बसला ना तर ते आपल्यासाठी खूप शुभ असतं. जर कावळ्यानं घास खाल्ला तर तो अधिक शुभ मानला जातो. असं मानलं जातं की या कृत्यामुळं आपले पूर्वज आपल्यावरती खूप आनंदी आहेत आणि आपल्या कुटुंबाला ते आशीर्वाद देत आहेत. पूर्वजांच्या ह्या आशीर्वादामुळं आपलं हे कुटुंब समृद्ध तर होतंच, पण काही जाणकार व्यक्ती असतील त्यांना अशा या स्थितीत एक प्रश्न मात्र नक्की मनात येतो की कावळ्यालाच का? इतर पक्षी पण भरपूर आहेत, मग कावळ्यालाच आपण आपल्या पूर्वजांचं रूप का मानतो? चला तर मंडळी, त्याबाबतच आज आपण एक आपल्या अध्यात्मातील म्हणजेच आपल्या पुराणातील एक कथा बघणार आहे की जी रामायणाशी संबंधित आहे. बघा, कावळ्याशी संबंधित ही जी कथा आहे ती त्रेतायुगात घडलेली आहे. बघा, हा कावळा दुसरा तिसरा कुणी नसून इंद्राचा मुलगा जयंत आहे की ज्याला काही कारणास्तव एका ऋषींनी कावळा होईल असा शाप दिलेला असतो आणि तो हा शाप भोगण्यासाठी हा त्रेतायुगात जाऊन पडतो. त्रेतायुगात जेव्हा भगवान रामांना वनवास होतो त्यावेळेला भगवान राम, लक्ष्मण आणि सीता हे सर्वजण वनवासाला निघून जातात. अशाच वनवासाच्या काळात एके दिवशी निवांत क्षणी दुपारच्या वेळी प्रभू रामचंद्र सीतामाईच्या मांडीवरती डोकं ठेवून विश्रांती घेत असतात आणि असं करताना त्यांना झोप लागते आणि नेमकं ह्याच वेळी कावळा समोरच्या झाडावर येऊन हे सगळं दृश्य बघत असतो आणि त्याला हीच संधी असते. त्याची एकतर वाईट नजर सीतामाईवरती असतेच. तो कावळा सीतेच्या पायाला इतक्या जखमा करतो, खूप जखमा करतो आणि त्या पायातून अक्षरशः रक्तबंबाळ पाय करतो. त्यानंतर तिच्या कपाळावरती, मानेवरती पण जखमा करतो. पण सीतामाई एका क्षणासाठी सुद्धा विचलित न होता प्रभू रामांची झोप तशीच कंटिन्यू होते. थोड्या वेळानंतर प्रभू रामचंद्र जेव्हा जागे होतात आणि मग त्यानंतर सर्व प्रभू रामचंद्र अवलोकन करतात की सीतामाईच्या पायाला, मानेला, कपाळाला जखमा झालेल्या आहेत. हे कृत्य कुणी केलं असेल त्याच्यावरती प्रभू रामचंद्रांना प्रचंड राग येतो आणि त्यानंतर ते असं ठरवतात की ज्यानं कुणी सीतामाईला ह्या जखमा दिलेत त्याला पूर्णपणे ठार करायला हवं. आणि हा कावळा तोपर्यंत हा कावळा राम जेव्हा झोपेतून जागे होतात त्यावेळेला तो कावळा उडून जातो. पण हे सर्व रामाच्या लक्षात येतं म्हणून राम त्यांना त्यांच्याजवळ असलेली ब्रह्मास्त्राची विद्या त्याच्यावरती प्रयोग करतात. आता ब्रह्मास्त्राची विद्या म्हणजे खुद्द ब्रह्मानी रामचंद्रांना दिलेलं वरदान असतं. ब्रह्मास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे की ते कधीही वाया जात नाही. ज्याच्या कुणावरती ते ब्रह्मास्त्र चालवलंय त्याचा अंत केल्याशिवाय ते ब्रह्मास्त्र शांत बसत नाही. मग हा कावळ्याच्या रूपातला जो जयंत असतो तो उडत 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 त्याला समजतं की रामाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे. हा कावळा उडत उडत इंद्राच्या दरबारी जातो. इंद्र म्हणजे जयंताचे वडील असतात. जयंताचा हा पराक्रम बघून इंद्र सुद्धा घाबरतो. तो म्हणतो की मी तुझी काही मदत करू शकत नाही. रामाने केलेल्या ब्रह्मास्त्राचा प्रयोग तुझ्यावरती होणार ह्यात तिळमात्र शंका नाहीये. तू त्यांना शरण जा. तू खुद्द ब्रह्मदेवांकडे जरी ह्या मदतीसाठी गेलास तरी सुद्धा ते काही करू शकणार नाहीस. ह्यापेक्षा तू असं कर की तू प्रभू रामचंद्रांना शरण जा.
तेच काहीतरी यातून उपाय काढतील. मग असं ऐकल्यानंतर तो कावळ्याच्या रूपात असणारा जयंत पुन्हा फिरून त्या वनात येतो आणि प्रभू रामचंद्रांच्या चरणापाशी येऊन बसतो आणि प्रभू रामचंद्रांना हे ब्रह्मास्त्र मागं घेण्याची विनंती करतो. त्यावेळेला चिडलेले प्रभू रामचंद्र ह्या गोष्टी पूर्णपणे नकार देतात आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र त्याला विचारतात की तो इतकं घाणेरडं कृत्य का केलंस? सीतामाई ही तुझ्या आईप्रमाणे असताना तू असं घाणेरडं कृत्य का केलंस? तिच्याकडे असं वाईट नजरेने का बघितलंस? त्यावेळेला तो जयंत म्हणतो की माझे हे 2 डोळे, ह्या 2 डोळ्यांमधले भाव हे खूप वेगळे आहेत. एका डोळ्यांमध्ये सीतामाईबद्दल मला आईची भावना येते. माझा हा दुसरा डोळा सीतामाईकडं खूप वाईट नजरेने बघतो. त्यानंतर मग मात्र प्रभू रामचंद्र खूप चिडतात. ह्यानंतर प्रभू रामचंद्र असा विचार करतात की ठीक आहे, तुझा एक डोळा चांगला आहे. तुझा एक डोळा जर चांगल्या नजरेने बघत असेल तर जो उरलेला दुसरा डोळा आहे त्याच्यावरती मी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करणार आहे आणि त्यामुळं तुझा एक डोळा आंधळा होणार आहे. आणि असं झाल्यानंतर ते ब्रह्मास्त्र येऊन कावळ्याच्या त्या एका डोळ्यावरती त्याचा प्रयोग होतो आणि कावळा एका डोळ्याने आंधळा होतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की कावळ्याला एकाक्ष सुद्धा म्हणतात, कारण कावळ्याला फक्त एका डोळ्यानेच दिसत असतं. अशी ही एक आख्यायिका माझ्या वाचनात आली की जी तुमच्याशी शेअर करावी वाटली. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र चालवून कावळ्याचा एक डोळा फोडला. यानंतर जयंताच्या रूपात असलेल्या त्या कावळ्याला आपली चूक कळाली आणि त्यानं श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली. यानंतर प्रभू रामचंद्र त्याला क्षमा करतात आणि म्हणतात की आज नंतर तुला दिलेलं अन्न हे पूर्वजांना मिळेल. आणि तेव्हापासून कावळ्याला पूर्वजांचं रूप म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित असल्यामुळं अशा स्थितीत जर कावळा दिसला किंवा त्यानं तुम्ही दिलेला घास जर उचलला तर तो पूर्वजांचा आशीर्वाद मानला जातो. हे कावळ्याला रामानं दिलेलं वरदान आहे. आता शास्त्रामध्ये कावळ्याला ना यमराजाचं प्रतीक मानलं गेले. यमराज हा मृत्यूचा देवता आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि असं मानलं जातं की जर कावळा तुम्ही दिलेलं अन्न खातो तर यमराज त्याच्यावरती खूप प्रसन्न होतात आणि त्याला सर्व त्रासातून मुक्ती मिळण्याबरोबरच शांती पण प्रदान करतात. असं सुद्धा म्हटलं जातं की प्राचीन काळी यमराजानं कावळ्याला वरदान दिलं होतं की तुला दिलेलं अन्न पूर्वजांना शांती देईल. तेव्हापासून कावळ्याला अन्न देण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मात चालू झाली. काही ज्योतिषशास्त्रांचं असं पण म्हणणं आहे की पितृपक्षात कावळ्यांचं महत्त्व वाढतं. त्याच्या मागं एक वैज्ञानिक कारणही आहे. वास्तविक त्याचा अर्थ लोकांना समजावून देणं आहे की प्रत्येक प्राणी आणि पक्षाला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्वतःचं एक महत्त्व आहे. आणि कावळा हा एक खूप धूर्त पक्षी मानला जातो, पण प्रत्यक्षात तो अगदी सफाई कामगारांप्रमाणे काम करतो. लहान लहान कीटकांव्यतिरिक्त तो प्रदूषणाचा घटक देखील खातो. त्यामुळं पर्यावरण शुद्ध होतं. त्यामुळं त्याचं संरक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आजकाल झाडं तोडल्यामुळं कावळ्यांची संख्या पण खूपच कमी झाली आहे. त्यामुळं आजकाल पितृपक्षामध्ये कावळा दिसणं हे सुद्धा खूप शुभ मानलं गेलेलं आहे. मंडळी, जर तुम्हाला ह्या पितृपक्षातील कावळ्यांच्या महत्त्वाबद्दल सांगितलेली माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि इन केस जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे काय होईल की अशाच प्रकारचे आपल्या हिंदू धर्मातील नवनवीन कथा, दाखले, दृष्टांत की जे अध्यात्मावरती आधारित आहेत ह्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.